आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मग हे विसरू नकोस. त्यामुळे माझ्याशी बोलताना तुझा आवाज, तुझा सगळा जोश, तुझा टोन अवकातीत ठेवून बोलायचं. आणि ही तुझी बायको, हिची बाजू घेतोयस तू. ही रात्री बेरात्री कुठे कुणाबरोबर जाते, काय मज्जा करते, काय धंदे करते माहितीये तुला? विचार ना तिला. हे सगळं करण्यापेक्षा ना हिच्याकडे लक्ष दे. हे म्हणी असं तर नाहीये ना तुला कडकी लागल्यावर तूच हिला तुझ्या मित्रांकडे पाठवतोस पैशांसाठी? संचिता! मणी सर नाही. मणी सर प्लीज असं करू नका प्लीज. संचिता काय झालं? कसला आवाज? सुजित, तिला समजावून सांगा. मणी सर ही जे आता बोलली हे जर परत बोलली तर माझ्या इतकं वाईट शोधून भेटणार नाही. काय करशील? माझ्या बायकोला हात लावायची हिंमत आहे? टच करू शकतोस तिला? कर. आम्ही सगळेच आहोत, आत्ताच कर. आणि आधी वॉर्न केलंय, पुन्हा सांगतो तुला, माझ्या बायकोवर आरोप नाही करायचे आणि तिला धमक्यात अजिबात द्यायच्या नाहीत. तुला माहित नाही ती काय बोलली. स्वानंदी बद्दल इतकं वाईट बोलताना तिला काहीच कसं नाही वाटलं. काय बोलले मी? सांग ना काय बोलले? जे आहे तेच बोलले ना. विचार तुझ्या बायकोला, ती काय करते, कुठे जाते, कुणाबरोबर जाते, विचार. तुम्ही दोघे या घरातले नोकर आहात आणि नोकरांना बोलायला मला वाईट लाज काही वाटत नाही, कळलं? आणि तुम्ही ना आमचे आभार माना. इथे राहायला जागा दिली आम्ही तुम्हाला, तुमची चौकशी करतोय, चांगलं वागवतोय, खरंच आभार माना आमचे. नोकर ते नोकर वर परत माज बघा यांचा. आणि एवढी मजल, घरातल्या मालकिणीला धमकवताय तुम्ही दोघं नोकर. संचिता मॅडम तोंड सांभाळून बोला. मणी सर कोण आहेत तुम्हाला माहितीये का? मणी सर सुसंस्कृत आहेत, शांतपणे सगळं ऐकून घेतात, म्हणून वाटेल ते बोलाल का तुम्ही? आणि नोकर 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 परत नाहीये बोलायचं. मला हे बोलायचा काही अधिकार नाहीये. मणी सर का ऐकून घेताय तुम्ही हे सगळं? हे सगळं सहन करायची काहीच गरज नाही, कारण तुम्ही या तुम्ही काय कोण आहे? तो मालक आहे? हा मालक आहे का या घरचा? की आमदार, खासदार, मंत्री कोण आहे? कोण तो? स्वानंदी, मणी एक आश्रित आहे, आश्रित, नोकर. तुम्ही दोघेही नोकर आहात. काही ऐकून घ्यायची गरज नाही म्हणे. हो, ऐकून घ्यायची गरज नाही, कारण मणी सर सुजित, मणी, डॅड, डॅड, डॅड काय होतंय? डॅड, मणी, सुजित, डॅड, डॅड, डॅड चेस्ट पेन होत आहे का तुम्हाला? सुजित काय झालंय ना बघ ना. सुजित, कोणीतरी प्लीज ॲम्ब्युलन्सचा फोन करा प्लीज, बी क्विक. नाही, हॉस्पिटल काही नको, मला डॉक्टर देसाईंना फोन करा. मी फोन लावतो. डॅड 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 थांबा. हॅलो हॅलो हॅलो, डॉक्टर मणी बोलतोय. तुम्ही प्लीज इकडे घरी या ना, साहेबांना चेस्ट पेन होते, प्लीज लवकर या ना. हो, तुम्हाला अचानक काय झालं? आमचं कसं होणार आता? एकदा डोळे उघडून बघा ना आमच्याकडे, प्लीज बघा ना. सुजित साहेब, तुम्ही खरंच काळजी करू नका, आम्ही सगळे आहोत ना इथे. तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. आणि डॉक्टर सुद्धा येत आहेत आता. डॉक्टर एव्हाना यायला हवे होते मणी. मला फोन दे, मी डॉक्टरांना फोन करतात. त्यांना सांगितलं का कोणाला बरं नाही? काय झालं त्यांना? माहित नाही, पण अचानक चेस्ट पेन वगैरे होत आहे. काही कळत नाही, अचानक छातीत कळाली. आणि डॉक्टर आता करा ना चेक लवकर प्लीज, काही करा. नाही बघा, डॅडना काही झालं ना तर लक्षात ठेवा. सुजित,
डॉक्टर सॉरी, तुम्ही प्लीज चेकअप करा ना. अरे डॉक्टर, माहित नाही म्हणजे साहेब तब्येतीची इतकी काळजी घेतात, त्यांचा हाय बीपी वगैरे असं कधीच काही झालं नाहीये, मग असं अचानक. हो ना, मला जरा आश्चर्यच वाटतंय. नाही म्हणजे सरपोतर साहेबांना चेस्ट पेन, मला विश्वासच नाही बसला. आता काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचा हेल्थ चेकअप सुद्धा केला होता आणि सगळे रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आले होते. पण आता काय करायचंय का आपल्याला त्या रिपोर्टचं डॉक्टर? त्यावेळेचे रिपोर्ट सांगून काय? डॉक्टर तुम्ही चेक करता का त्यांना? प्लीज प्लीज घाई करा प्लीज. बरं तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा, मी त्यांना चेक करतो आज लगेच. डॉक्टर हे बरेच होतील ना? मला खूप भीती वाटते. मॅडम त्यांना चेकअप तर करू द्या. ते म्हणतायत ना आपण बाहेर थांबायला हवं, तर आपण जाऊयात ना बाहेर. सुजित डॉक्टरना चेक करू दे, वेळ नको आपण बाहेर. चल तू. चालेल चला. संचिता काय झालंय ना? डॉक्टरांनी बाहेर का काढलं आपल्याला? मॉम ये 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 ये, तू शांत हो जरा. बस इकडे, बस पाणी घे. बस बस बस. सुजित काय झालं रे याना? ताप पण येत नाही साधा कधी, 2-3 वर्षात कधी एकदा येतो. बरे होतील ना? काही होणार नाही ना याना? मॉम मॉम प्लीज शांत हो. तूच म्हणतेस ना डॅड स्ट्रॉंग आहेत. काय होणार आहे डॅडला? काही नाही होणार. आणि ऐक, तू जरा स्वतःची काळजी घे, तुला काही झालं तर. आणि हे बघ, डॉक्टर तपासतात डॅडला, काही नाही होणार. मॅडम सुजित बरोबर बोलतोय. साहेबांनी खूप चढ उतार बघितलेत, खूप धक्के पचवले, आणि साहेब स्ट्रॉंग आहेत फिजिकली मेंटली. त्यांना काही होणार नाही, तुम्ही नका काळजी करू. प्लीज शांत व्हा, काही नाही होणार डॅडना. सरपोतदार साहेबांच्या छातीत खरंच दुखत असेल की हे पण नाटक असेल त्यांचं? नाही नाही, तब्येतीचं नाटक ते का करतील, आणि ते पण छातीत दुखण्याचं? कदाचित मी भांडले ना, त्याचं स्ट्रेस घेतलं असेल त्यांनी, म्हणून दुखलं असेल छातीत. माझं काही चुकलं का? शालिनी मॅडम किती टेन्शन मध्ये, बिचारा रडतात. मॅडम पाणी घ्या, पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. पाणी देतेस? विष आणून दे, विष. जे आमच्या संसारात कालवलेत ना तू, तेच आणून दे. जगायची इच्छा नाही उरली माझी आता. मॅडम चिडू नका ना. अहो चिडलात तर तुम्हालाच त्रास होईल.